सध्या महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी घुसखोर हे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये गाजत असल्याचं पाहायला मिळते। अशातच मुंबईमधील पोलीस बांगलादेशी घुसखोरांच्या शोधामध्ये सतर्क असल्याचं पाहायला मिळते। ठिकठिकाणी बांगलादेशी नागरिकांची चाचपणी करून चौकशी करून त्यांना अटक देखील केली जाते। अशातच आता हॉटेल चालकांना पोलीस प्रशासनाने मोठी तंबी दिली। आपल्या हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या भारतामध्ये वास्तव करणाऱ्या बांगलादेशींना कामासाठी ठेवलं तर खबरदार असा संदेश हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग, बोर्डिंग, लेबर कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर्स, ठेकेदार, सोसायट्या यांना आता पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आले। माहिती लपवल्यास संबंधित ठिकाणी बांगलादेशी मजूर काम करत असल्याचं आढळल्यास व्यावसायिक, ठेकेदार आणि सोसायटी विरोधात त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील पोलिसांनी दिल्याचं पाहायला मिळते। महाराष्ट्र शासनाने दिनांक 13 जानेवारीचे जो 100 दिवसाचा कृती आराखड्याचा कालबद्ध कार्यक्रमाबद्दलचं जे परिपत्रक काढलं होतं त्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी 16 जानेवारीला ठाणे पोलीस आयुक्तालयाचं परिपत्रक काढून सर्व पोलीस आयुक्तालयातील रिजन, झोन आणि पोलीस स्टेशन यांना कारवाई करण्याबाबत विविध हेडखाली कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। त्यामध्ये परकीय नागरिक आणि त्यातल्या त्यात बांगलादेशी जे नागरिक जे बेकायदेशीरित्या वास्तव्य करून थांबत आहेत तर यांचा शोध घेण्याबाबत मोहीम राबवण्याबाबत सूचना केल्या आहेत। तर त्याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन यांनी 2 गुन्हे दाखल करून जवळजवळ 5 बांगलादेशी महिला नागरिकांना पकडलेले आहे आणि त्यामध्ये अजून सतर्कतेने शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये आम्ही हॉटेल, बार, लॉजेस, त्याच्यानंतर सोसायट्या, त्याच्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्टर, कॅटरिंगचे कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम व्यावसायिक, त्याच्यानंतर फळभाज्या, कोंबडी विक्रेते ज्या ज्या ठिकाणी या बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य असू शकतं तर त्या ठिकाणी आम्ही संबंधिताची मीटिंग बोलून घेऊन त्यांना आम्ही नोटीस पण दिलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जी काही माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे।